विषय फार संवेदनशील आहे. तरीसुद्धा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काल एक वक्तव्य केलं व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली व ती लाट आज सोशल मीडियावरती दिसून येत आहे. वास्तविक पाहता माजी मंत्री सदाभाऊ खोत हे गेली 35 वर्ष झालं चळवळीमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी काम करत आहे. तरीसुद्धा त्यांनी असं वक्तव्य केलं म्हणजे हे वक्तव्य करणं म्हणजे दारू गोळ्याने खचाखच भरलेल्या गोडाऊनमधून जळती मशाल घेऊन जाणं हे त्यांना माहीत नाही का? तर माहीत आहे. परंतु तरीसुद्धा त्यांनी ते वक्तव्य केलं. त्याला केवळ राजकीय न घेता त्यामागील हेतू लक्षात घेणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता सदाभाऊ खोत यांना मराठा आरक्षण नको आहे का? तर तसं नाही. त्यांना मराठा आरक्षण हवं आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. वास्तविक पाहता मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्न, मराठा आरक्षण व शेतीमालाचे बाजारभाव, मराठा आरक्षण व शेतकरी विरोधी कायदे ह्यांचा फार जवळचा संबंध आहे. किंबहुना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे सदाभाऊ खोत साहेब यांना समोर आणायचं आहे. म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक एवढं मोठं धाडस केलं असं म्हणायला हरकत नाही. वास्तविक पाहता आपण दोन्ही बाजू पाहू. मराठा आरक्षणाची मागणी सर्वप्रथम 1981 साली पुढे आली व 1914पर्यंत मराठा आरक्षणाची आंदोलनं चालू राहिली. परंतु या मधल्या कालावधीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात अनेक आयोग नेमले गेले. बापट आयोग असेल, मंडल आयोग असेल, राणे आयोग असेल, असे वेगवेगळे आयोग नेमले गेले व कोपर्डीच्या प्रकरणानंतर खऱ्या अर्थाने मराठा समाज लाखोच्या करोडोच्या संख्येने बाहेर पडला व आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पुढे आला. त्यावेळेस तत्कालीन राज्य सरकारने, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला राज्य सरकारने पहिल्यांदा आरक्षण दिलं. 12% शिक्षणामध्ये व 13% सरकारी नोकरीमध्ये. अशा प्रकारे 12 ते 13% आरक्षण मराठा समाजाला सर्वप्रथम राज्य सरकारने, तेही देवेंद्र फडणवीस सरकारने दिले होते. परंतु ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकले नाही. 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं की 50%च्या पुढं आरक्षण जात आहे व ते संविधानामध्ये बसत नाही, संविधानाला ते मान्य नाही. म्हणजे 50%पेक्षा कोणत्याही समाजाला किंवा एकूण सर्व समाजाला मिळून 50%पेक्षा जास्त आरक्षण देणं हे संविधानाच्या चौकटीमध्ये, कायद्यामध्ये बसत नाही. म्हणून राज्य सरकारने दिलेलं मराठा समाजाला आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने रद्द केले व पुन्हा एकदा मराठा समाजावरती अन्याय झाला. त्यानंतर अनेक वेळा प्रयत्न झाले परंतु या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे कायदेशीर मार्ग मोकळे झाले नाहीत. मग अनेक तज्ज्ञांच्या मत पुढं आलं की केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर व तो कायदा कोर्टात टिकल्यानंतर खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. किंबहुना याच आरक्षणासंदर्भात सदाभाऊ खोत साहेब यांनी भूमिका अगोदरही जाहीर केली होती की सर्वच आरक्षणाची फेर तपासणी करून त्या पद्धतीने नव्याने सर्वांनाच आरक्षण मिळालं पाहिजे. या पद्धतीने सर्व आरक्षणाचा फेरविचार झाला पाहिजे व ते कायद्यात बसलं पाहिजे, संविधानात, कोर्टात टिकलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी ठाम मांडलीच आहे. परंतु आता जो उद्रेक झाला आहे या मागणीनुसार समजा 22 तारखेपर्यंत, 24 तारखेपर्यंत जर प्रश्न नाही मिटला आणि सर्वांना माहीत आहे कायदेशीर बाब आहे, कायदेशीर बाब, कोर्टातली बाब, निकाल लागायचा कालावधी हा फिक्स नाही आहे आणि मग समाजामध्ये उद्रेक होऊन
एवढ्या मोठी ताकदचा दुरुपयोग राजकारण्यांनी करू नये व त्याला काहीतरी एक पर्याय असावं, किंवा हा टेम्पो ही ताकद वायाला जाऊ नये. राजकारण्यांनी मराठा समाजाच्या भावनांचा दुरुपयोग करू नये, राजकारणासाठी वापर करून घेऊ नये. याच्यासाठी मराठा समाज हा शेतकरी आहे व आरक्षण व शेती, आरक्षण व शेतकरी विरोधी कायदे, आरक्षण व शेतीमालाचे बाजारभाव याचा एक संबंध आहे. म्हणून काहीतरी एक पर्यायी व्यवस्था तात्पुरती, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत, किंबहुना आरक्षण तर मिळत पाहिजे, परंतु ह्यो जो टेम्पो आहे व ही जी ताकद आहे ही ताकद वायाला जाऊ नये म्हणून शेती संदर्भातील शेतकरी विरोधी जे कायदे आहेत किंवा ज्या कायद्यांच्यामुळं शेतीमालाचे बाजारभाव सरकार पाडतं व त्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होतं, अशा कायद्यांना विरोध करणं सुद्धा गरजेचं आहे. सिलिंग कायदा असेल, आवश्यक वस्तू कायदा असेल, जो 1955 साली अंमलात आला, त्या आवश्यक वस्तू कायद्यामुळं सरकारला शेतीमालाचे बाजारभाव पाडता येतात, सरकारला अनावश्यक आयात करता येते, सरकारला निर्यातबंदी शेतीमालाची थांबवता येते, सरकारला निर्यात शुल्क लावता येतं व शेतीमालाचे बाजार पाडता येतात. असा आवश्यक वस्तू कायदा असेल किंवा जमीन अधिग्रहण कायदा असेल, जो इंग्रजांच्या काळातला कायदा आहे, 1894 सालचा कायदा आहे, हे तीनही कायदे शेतकरी विरोधी आहेत. मग आरक्षणाची लढाई लढत असताना शेतकरी विरोधी कायद्यांनाही विरोध करणं व शेतकरी विरोधी कायदे रद्द करणं, शेतीमालाला बाजारभाव मिळवून घेणं, अशा दोन गोष्टीसाठी ही मराठा समाजाची ताकद, ही आंदोलनाची ताकद वापरता आली तर निश्चितच मराठा समाजाचा फायदा होईल. अशा प्रकारे एक मत किंवा फायदा होईल अशा प्रकारचं एक धोरण आता निर्माण करणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, आरक्षण हे सर्वप्रथमच आरक्षणाला प्राधान्यच आहे, पण कायद्याच्या व कोर्टाच्या चौकटीतील विषय सर्वांना माहीत आहे. कधी वेळ लागेल सांगता येत नाही. स्वर्गीय राजीव गांधींचा हत्या झाली, शिक्षा द्यायला 13 वर्षे लागली, ते तर पंतप्रधान होते देशाचे. तसेच कसाबने किंवा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईमध्ये 10 आतंकवाद्यांनी जो हल्ला केला, जी हजारो माणसं मारली, ताजमहल हॉटेलवर हल्ला केला, तो लाईव्ह सगळ्या जगांनी पाहिला. परंतु तरीसुद्धा त्या कसाबला फाशी देण्यासाठी 7 ते 10 वर्षे लागले. सांगायचे तात्पर्य कसं, जो कार्यक्रम आतंकवाद्यांनी राबवला, माणसं मारली, मुंबईवर हल्ला केला, तो हल्ला लाईव्ह सगळ्या जगाने पाहिला, परंतु शेवटी त्यांना शिक्षा देताना, कायद्याच्या चाकरीतून जात असताना, व्यवस्थेतून जात असताना, न्यायालयामध्ये न्याय मिळवून घेण्यासाठी त्याला 7 वर्ष सांभाळावं लागलं व 7 वर्षानंतर त्याला शिक्षा द्यावी लागली. असा हा कायद्याच्या चौकटीमधनं प्रश्न सोडत असताना कदाचित वेळ लागू शकतो. म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीला एक पर्याय असावा व तो पर्याय त्या आंदोलकांच्या फायद्याचा असावा. असा एक मार्ग काढणं म्हणजे आरक्षणाला सहित किंवा सोबत शेतीमालाचे प्रश्न, शेतीमालाच्या बाजारभावाचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा याच ताकदीचा, याच आंदोलनाचा वापर करणं योग्य आहे. असा एक सूर निघतो आहे किंवा निघाला तरी तो गरजेचा आहे. याच्यावरती शांत डोक्याने सर्वांनी विचार करून योग्य काय, अयोग्य काय, हे नाही तर ते कसं, ते नाही तर हे कसं, फायद्याचं कोणतं, मूळ प्रश्न शेवटी आर्थिक उन्नतीचा आहे, आर्थिक प्रगतीचा आहे. हे राजकीय वक्तव्य म्हणा किंवा राजकीय गटबाजी म्हणा किंवा एकमेकावर चिखलफेक करणं, शिवीगाळ करणं किंवा रागाच्या पद्धतीत बोलणं, हे थोडं थांबून थोडं मुख्य विचाराच्या प्रवाहात येणं गरजेचं आहे. तसं सदाभाऊ खोत तसे रांगडे नेते, निश्चित त्यांचा शब्द गेला असेल, मी मान्य करत नाही. मी भाऊंच्या त्या वक्तव्याबद्दल लय शिफारस करतोय किंवा त्यांची बाजू घेत आहे असं मला म्हणायचं नाही आहे. परंतु सदाभाऊ खोते रांगडे नेते आहेत, हे शेतकऱ्यांसाठी झटणारे नेते आहेत, ते आक्रमक नेते आहेत. एखादा शब्द जरी त्यांच्याकडनं गेला असेल किंवा त्या शब्दाचा अर्थ कळला नसेल
तरी त्यामागं हेतू मात्र निश्चित चांगलाच आहे आणि चांगला असणार आहे. आणि जे काय होणार आहे ते मराठा समाजासाठी होणार आहे, शेतकऱ्यांच्यासाठी होणार आहे. कारण 100% मराठा समाज हा शेतकरी आहे. म्हणून एकदा मी सर्वांना विनंती करतो की चालू परिस्थिती, आरक्षणाची कायदेशीर पद्धत, न्यायालयीन पद्धत, राजकीय परिस्थिती, त्याचबरोबर शेतकऱ्यांची परिस्थिती, शेतकऱ्यांच्या होणारे अन्याय किंवा शेतीमालाच्या बाजारभावाची परिस्थिती, या सर्वांचा कुठंतरी मेळ घातला तर निश्चित मराठा समाजाला आर्थिक न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कृपया कमेंटमध्ये व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असेल, योग्य वाटला असेल तर शेअर करा. धन्यवाद.